मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर शिरपूर शहर पोलिसांनी शिरपूर टोल नाक्यावर 25 जून 2024 रोजी सकाळी 11:30 वाजच्या सुमारास सापळा रचून धडक कारवाई केली। त्याकडे 55 रेड्यांची सुटका करीत 13,85,000च्या मुद्देमालासह दोघांना ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला। मध्य प्रदेशातील इंदोर येथून शिरपूर मार्ग रेड्यांची कंटेनरमधून पुढेकडे अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून शिरपूर शहर पोलिसांच्या पथकाने शिरपूर टोल नाक्यावर सकाळी सापळा रचला होता। मिळालेल्या माहितीनुसार संशयित KA 01 AP 62 क्रमांकाच्या कंटेनर नाक्यावर येताच पथकाने चालकास थांबण्याचा इशारा केला, मात्र त्याने त्याचे वाहन न थांबवता पुढे पळविले असता पथकाने पाठलाग करून कंटेनर थांबवून चालकासह ताब्यात घेतले। पथकाने वाहन तपासले असता त्यात 3,85,000 रुपये किमतीचे अंदाजे 2 वर्षे वयाचे 55 रेडे वाहनात कोंबून वाहतूक होत असल्याचे आढळून आले। पथकाने रेड्यांची सुटका करून सावेर येथील गोशाळेत देखभालीसाठी रवाना केले आहेत। तसेच 10 लाख रुपये किमतीचा कंटेनर देखील जप्त केला। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुदर्शन मोरे यांनी फिर्याद दाखल केल्याने संशयित वाहन चालक ताहिर हुसेन आस मोहम्मद वय 40 राहणार फिरोजपूर नमक मेवात हरियाणा व सहचालक इशित अयूब वय 21 राहणार रिठाट मेवात यांच्या विरुद्ध विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला। तसेच त्यांना रात्री अटक देखील करण्यात आली। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील, PSI हेमंत खैरनार, पोलीस नायक चंदन सोनार, दादाबाई बोरसे, पोलीस कॉन्स्टेबल सुदर्शन मोरे यांच्या पथकाने केली आहे।